तुमचा विश्वास आमची बातमी. पैसे देऊन तुम्ही तिकीट आणता आणि दुसऱ्यांना माल दाखवता. ये तू आता चौकात तुला कशी बंद पडते. मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी. नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची नाही. नाशिक शहरात भाजपमधील अंतर्गत गटबाजी आज उघडपणे रस्त्यावर आली आहे. नवीन नाशिक येथील भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये आज भाजपच्या 2 गटांमध्ये झालेला वाद थेट फ्रीस्टाईल हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम नाशिकमधील प्रभाग क्रमांक 31 साठी भाजपचे अधिकृत उमेदवार बाळकृष्ण शिरसाट आणि इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी आणि वंदना बिरारी यांच्यामध्ये हा वाद झालाय. आज निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं बाळकृष्ण शिरसाट हे नवीन नाशिक येथील विभागीय कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते. त्याचवेळी माघारीसाठी आलेले इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी आणि वंदना बिरारी यांची शिरसाट यांच्याशी भेट झाली. याच भेटीतून सुरू झालेला शाब्दिक वाद काही क्षणातच उग्र झाला आणि कार्यालयाच्या आवारातच जोरदार झटापटीत रूपांतरित झाला. दोन्ही गटातील कार्यकर्तेही एकमेकांवर धावून गेल्यामुळे काही काळ परिसरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. घटनेची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांनी तसेच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना इच्छुक उमेदवार बिरारी यांनी संतप्त शब्दात बाळकृष्ण शिरसाट यांना इशारा दिला असून प्रभागात एकही मत पडू देणार नाही असा थेट आरोप त्यांनी केलाय. दरवाजाने तिकीट आणलेलं आहे. मागच्या दरवाजाने तिकीट आणलं त्याला त्याचा माज आलेला आहे आणि हे माझाची सत्ता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. तर वंदना बिरारी यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत बाळकृष्ण शिरसाट यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे भाजपच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये या हाणामारीची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर बाळकृष्ण शिरसाट यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साहजिक आहे, ही गोष्ट मी पण मान्य करतो आणि ते एक ज्येष्ठ नेते आहे ते हक्काने माझ्याशी बोलले. आपण हल्ला केला असं नाही, हल्ला वगैरे कोणी शिवीगाळ केली असं शिवीगाळ वगैरे काहीच झालेली नाहीये. कुठल्या प्रकारचा हल्ला झालेला नाहीये आणि ते एक आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत तुम्ही पहिले हात उचलला, तुम्ही त्यांना हात वगैरे कोणी उचललेला नाहीये. त्यांनी पण उचलला नाही आणि मी पण उचललेला नाही. ऑल रेकॉर्ड नाहीये, खोटी गोष्ट आहे, तुम्ही बघून घ्या. ते आतमध्ये येत असताना तुम्ही अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला केलेला नाहीये. मी त्यांच्यावर हल्ला का करू? मला उमेदवारी भेटली, उलट ते चुकीचं बोलत होते, त्यांचा रोष व्यक्त करत चालले होते, ते चुकीचे शब्द अपशब्द वापरत होते. फक्त म्हटलं भाऊ असं काय झालं, बाकी काय नाही. ऑलरेडी मी त्यांच्या नेतृत्वात आधी आम्ही सोबत काम केलेलं आहे. आमचा असा कुठल्या प्रकारचा वैर नाही किंवा उमेदवारीवरून पण कुठला वैर झालेला नाहीये. आमच्या ते आपला विषय आहे, असं कुठलाही काय प्रकार नाही. तुम्ही कुठून लढताय आता? प्रभाग क्रमांक 31 मधून. आणि ते कुठून लढत होते? ते पण आधी 30 मध्ये होते, नंतर 31 मध्ये इच्छुक होते. मला माहित पण नव्हतं, पण ते आता मला बोलले की मी पण इच्छुक होते. आता ते तुमच्या विरोधात आहेत? नाही, विरोधात नाही, सोबत असतील. माघार घेतात? हा, ते माघार घेतात. तुम्ही भाजपकडनं लढता? हो, भाजपकडनं. तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकला माघारीसाठी? नाही, दबाव त्यांनी ड मध्ये फॉर्म भरलेलाच नाही, SC मध्ये भरलेला आहे, मी ड मध्ये आहे. आमच्या दोघांचा वाद होण्याचा विषयच नाही. हा फक्त मीडियाने उचलून धरण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही त्यांच्या अंगावर धावून गेले आणि तुम्ही आज काय म्हणताय का मीडियाने हे उचलून धरलंय? तुम्ही स्वतः त्यांच्या अंगावर जाताना आमच्या कॅमेऱ्यामध्ये आलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी.